विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना उज्ज्वल आदरांजली. केंद्रीय मानवाधिकार संघटनेत भावपूर्ण कार्यक्रम. आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त केंद्रीय मानवाधिकार संघटनेतर्फे एक भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन संघटनेचे कोषाध्यक्ष श्री देवेंद्रजी डोंगरे यांनी केले होते. कार्यक्रमास केंद्रीय मानवाधिकार सुरक्षा संघटन महाराष्ट्र राज्य सचिव श्री रवींद्रजी खेडकर, नागपूर जिल्हा अध्यक्ष श्री प्रकाशजी लारोकर, संघटक श्री विशालजी बांदरे, सचिव श्री पांडुरंग काळे, प्रसिद्ध प्रमुख श्री रमेश कन्नेरे तसेच श्री जोशी साहेब उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी बाबासाहेबांच्या कार्यावर व तत्त्वज्ञानावर प्रकाश टाकत कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. यावेळी सेवानिवृत्त पोलीस श्री रमेश कन्नेरे यांनी अत्यंत मार्मिक असा संदेश दिला. त्यांनी सांगितले की माणसाचा जन्म एकदाच होतो, परंतु बाबासाहेबांनी दिलेलं संविधान आणि त्यातील विचार मानवतेला नवी दिशा देणारे आहेत. ज्या माणसात माणुसकी नाही त्याचा काही उपयोग नाही. माणुसकी आणि संस्कार हे दोन अनमोल हिरे असून ते अंगी बाणवणे आवश्यक आहे. बाबासाहेब हे ज्ञानाचे विशाल महासागर आहेत आणि त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना विनम्र अभिवादन करण्यास माझ्या शब्दालाही आज विराम देत आहे. कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांनी संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचे स्मरण करून शतकोटी नमन अर्पण केले. विनम्र अभिवादन. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अमरावती जिल्हा प्रतिनिधी सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी रवींद्र खेडकर, अमरावती. आणि यानंतर कारण की त्यांचं कार्य हे अधोरेखित आहे, त्याला कुठलीही तडजोड होणार नाही किंवा काही नाही ते नाही. त्यांनी केलेलं कार्य हे. धन्यवाद प्रकाश भाऊ. यानंतर मी विनंती करतो आपल्या सर्वांचे प्रसिद्धी प्रमुख श्री रमेशजी कन्नेरे साहेब हे आपल्याला मार्गदर्शन कर 2 शब्द व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वप्रथम महापरिनिर्वाण दिवशी विनम्र अभिवादन करून मी माझ्या शब्दाला विराम देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. तर ते अशासाठी की समाज कार्य करतेवेळी आपल्याला एक नवीन जोश, नवीन प्रेरणा मिळावी. त्याचप्रमाणे समाजात एक एकतेचा संदेश जावा, समतेचा संदेश जावा, बंधुत्वाचा संदेश जावा, यासाठी ह्या आपण जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करीत असतो. त्याचप्रमाणे येणाऱ्या पिढीला एक मार्गदर्शक तत्व म्हणून या जयंत्या पुण्यतिथ्या जोपर्यंत आपण जोपासत राहू तोपर्यंत त्यांना आपल्या या महापुरुषांची कर्तव्यनिष्ठता आणि त्यांचा राष्ट्राप्रती असलेला त्याग, समर्पण या गोष्टी आपण त्यांच्या काळजापर्यंत रुजवत जाऊ. म्हणून ह्या आपण आपल्या सर्व जयंत्या, स्मृती दिवस वगैरे आपण मनवित असतो. महामानवांनी जे आपल्यावर उपकार केलेले आहेत आणि राज्यघटना लिहून जनसामान्याच्या प्रत्येक हाताला, प्रत्येक डोक्याला, प्रत्येक त्याच्या काळजाला न्याय मिळावा, तो दलित असो, पीडित असो, वंचित असो, या कामगार वर्गातला असो, त्या प्रत्येकाला न्याय मिळवून देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेबांनी राज्यघटने आणि ती आपल्या सर्वांस राष्ट्राला समर्पित केली आणि त्या राज्यघटनेवर आज या भारताची सर्व प्रणाली, कार्यप्रणाली सुरू आहे. तर मी जास्त वेळ न घेता एवढेच सांगू इच्छितो की येणाऱ्या काळात जी संघटना केंद्रीय मानव सुरक्षा संघटन आपण जे या संघटनेमध्ये कार्यरत आहोत, या कार्य संघटनेचा उद्देश एकच आहे की आपण सर्व आपण पदाधिकारी आहोत. आणि मी आज या मंगल प्रसंगी जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे कुठे अन्यायाची बाब उभी होते आहे त्यावरती आपण न्याय देऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा अशी मी विनंती करतो आणि माझ्या लांबलचक शब्दाला विराम देतो. 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन केंद्रीय मानव सुरक्षा संघटनेतर्फे आपण साजरा करीत आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मानव सुरक्षा संघटनेचे सर्व पदाधिकारी व मी माझ्या परिवारातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करते. एवढे बोलून मी माझे 2 शब्द सांगतो.
बंद करा.